अध्यक्ष, आता आपण करमाळा तालुक्यामधील नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहात आणि कुठं आता आपण संजय मामांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा कुठेतरी आता गावांमध्ये फिरून मामांना मतदान करा अशा प्रकारचं आवाहन करतायत. काय सांगाल? नमस्कार. करमाळा माडा विधानसभेतले सगळे सुज्ञान मतदार 2026 विधानसभा लोकांचं भविष्य ठरवणारी. आपण देणारं मत आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या तालुक्याची प्रगती झाली पाहिजे आणि सज्ञान उमेदवार असला पाहिजे. आदरणीय संजय मामांना मत म्हणजे येणाऱ्या 5 वर्षात आपल्या विकासाला मत आहे. माझी सगळ्यांना एक जाणीवपूर्वक विनंती, ग्रामपंचायत असेल, बाकी सगळे स्थानिक स्वराज्य इलेक्शन त्यापेक्षा विधानसभेचे इलेक्शन महत्त्वाचं. आपल्या तालुक्याचा महाराष्ट्र सरकारचे पाहणी निधी आणणं, काम करून घेणं हा महत्त्वाचं. आपल्या स्वतःसाठी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान सफरचंद या चिन्हावर खालून 3 नंबर बटन आदरणीय संजय मामांनी करावं, भरघोस मतांनी जिंकून द्यावं. अध्यक्ष, आता आपण पाहिलं की संजय मामा शिंदे यांना आपण पाठिंबा दिल्यानंतर कुठेतरी शिंदे गटाला सुद्धा मोठी उभारी मिळलेली आहे. विजयाचं गणित कसं मांडताय? मामांचं 36 गावं आणि करमाळा तालुका 36 गावात त्यांचा प्रभाव चांगला होता. करमाळा तालुक्यातल्या काही त्यांना माणसं निघून गेली, ती पोकळी तयार झाली. आमच्या मदतीने त्यांना सहाय्य झालं, त्यामुळं त्यांचा गट मजबूत तयार होऊन परत एकदा त्या बिलिंगच्या रेसला येऊन पोहोचले. तरी किती मताधिक्यानं इथला म्हणजे कोणताही उमेदवार असेल किंवा मामा, आता आपण म्हणता की मामा विनिंगच्या रेसमध्ये आहेत, किती मताधिक्याचा 10,000च्या आसपास पुढं मतदान राहिलं पाहिजे विनिंग. बरं, कारण गेल्या गावात पण करमाळा तालुक्यात नाही मामांची मताची टक्केवारी गेल्या वेळेसपेक्षा जास्त होईल. गेल्या 39,000 मतदान होतं. खडकवाडी गावात गेलं 22 मतदान होतं, किती 38 होतं. ह्यावेळेस 150+ मतदान होईल असा अंदाज. देवळाली 128-130 मतदान होतं. चांगलं 5,000च्या आसपास मतदान होईल असं झाडाची हीच कंडिशन. म्हणजे आज फिरताना असं जाणवते, जी मामांना 39,000 2019ला मतदान पडलं होतं, प्रत्येक गावात मताच्या टक्केवारीत चांगली भरघोस वाढ झाली. आपण याआधी BJPचं काम करत होता, त्या अनुषंगाने म्हणजे महायुतीचं काम करत होता. कुठेतरी महायुतीतनं आता कुठेतरी बाहेर आलेला आहात. त्या अनुषंगाने महायुतीकडेच आणखी गणेश चिवटे यांच्याकडे महायुतीचाच माणूस म्हणून बघित जातं. कुठंतरी मतं परत एकदा महायुतीकडे डायव्हर्ट होतील. थोडाफार महायुतीचाच माणूस आहे. विषय आपण विचार 20-22 वर्षात काम करत असताना थोडंसं मतभेद झाले. लोकसभेला आमचं समन्वय चांगलं झालं, महायुती चांगलं. त्या निमित्तानं काम करत असताना येणार विधानसभेला सक्षम नेतृत्व म्हणून मामा दिसते. त्यामुळं जाणीवपूर्वक मामांबरोबर काम करून जनतेचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून थोडंसं पक्षाला नाराज करून आम्ही इकडे काम केलं. पक्षाने केलेली कारवाई योग्य, कारण ती कारवाई करणं गरजेचं होतं.